अहमदनगरमध्ये खासदार अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या प्रयोगाचा समारोप झाला। पण यानंतर नगरच्या राजकारणात क्लायमॅक्सची सुरुवात झाल्याचं बोललं जातंय। कोल्हेंनी जाहीरपणे निलेश लंकेंना शरद पवारांच्या गटातून खासदारकी लढण्याची ऑफर दिली। पाहूया। लोकनेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी नगरमधल्या महानाट्याच्या प्रयोगावेळची ही आतषबाजी महायुतीत ठिणग्या पेटवू शकते। नगर लोकसभेतनं भाजपचे सुजय विखे पुन्हा खासदारकीसाठी सज्ज आहेत। दुसरीकडे अजित पवार गटाच्या निलेश लंकेंनीही दंड थोपटलेत। पण निलेश लंके आणि सुजय विखे हे दोघं आता युती धर्मात एकत्र आहेत। तिकिटासाठी दावे दोघांचे आहेत, मात्र नगरची जागा एक। नगरमध्ये आमदार लंकेंनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलं। 4 दिवस महानाट्य चाललं। नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला। वाढदिवस आणि महानाट्याच्या माध्यमातून निलेश लंकेंनी भाजपच्या विखे पितापुत्रांना शह देण्यासाठी शक्तीप्रदर्शन केलं। कार्यक्रमस्थळी फक्त लंके आणि त्यांच्या पत्नी या दोघांचेच मोठे कटआउट लागलेले होते, तर लंकेंच्या इतर बॅनर्सवरती अजित पवारांसोबत शरद पवारांचेही फोटो झळकले। त्यात समारोपाच्या कार्यक्रमात कोल्हेंनी लंके यांना थेट शरद पवार गटाकडनं लोकसभा लढण्याची ऑफर दिली। येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलणारे नंदीबाई पाठवायचे का महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी डरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे? आणि हे तुमच्या मनात जे आहे आणि लोक नेत्यांना खरं तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असतं। मी मागतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तख्ताला खांब फोडणारा असा जर लोक नेता आमच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोक नेत्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जगदंबेकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी। आम्ही आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळे आमचं ते नियोजन पाहिलं आणि लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहिला। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना पण एक वाटलं असेल बा हा माणूस आपल्याबरोबर असला तर निश्चित एक आपण दिल्लीमध्ये प्रश्न मांडायला चांगला सहकारी मिळू शकतो, ही त्यांची भावना त्यामागे असू शकते। जर कदाचित तुम्हाला शरद पवारांकडून ऑफर आली की नाही तुम्ही लोकसभा निवडणूक जी आहे ते आमच्या पक्षाकडून लढवा, अजून तरी कुठल्या लोकसभेच्या निवडणुकीचा कुठला विचार केलेला नाही मी अद्यापपर्यंत। पाहू, ज्या त्या वेळेची परिस्थितीनुसार पाहू। कोणाला कसं आहे, निवडणूक लढवण्याची सगळ्यांनाच अधिकार आहेत, त्यामुळे त्याने निवडणूक लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। जागा जी आहे महायुतीमध्ये भाजपलाच मिळू शकते, मग अशा वेळी तुम्ही भाजपचं काम करा। अजून बरंच राजकारणात पुला खालून पाणी जायचंय, त्यामुळं त्या गोष्टी न भाष्य केलेलंच बरं। कसं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे। आता काही त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही आहे। प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक सुरू होईल जर कदाचित तुम्हाला शरद पवारांकडून ऑफर आली की नाही तुम्ही लोकसभा निवडणूक जी आहे ते आमच्या पक्षाकडून लढवा, अजून तरी कुठल्या लोकसभेच्या निवडणुकीचा कुठला विचार केलेला नाही मी अद्यापपर्यंत। पाहू, ज्या त्या वेळेची परिस्थितीनुसार पाहू। लंके स्पष्ट बोलत नसले तरी नगरमध्ये ते कोणत्याही स्थितीत लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे। भाजपकडनं पुन्हा सुजय विखेंचं नाव चर्चेत आहे। विखेंना तिकीट मिळाल्यास निलेश लंके शरद पवारांच्या तुतारी चिन्हाकडनं उभे राहू शकतात असं बोललं जातंय। महानाट्याच्या कार्यक्रमात विखेंचे पक्षांतर्गत विरोधक राम शिंदे, ठाकरे काँग्रेससह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून भेट देत लंकेंना शुभेच्छा दिल्यात। भरपूर शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत, खंबीर आहेत, त्यामुळे भविष्याची कसलीही तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कारण ज्याच्या मागे जनता असते त्याला कोणाची काळजी करण्याची आवश्यकता नसते।
गेल्यावेळी नगर लोकसभेसाठी भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्यामध्ये सामना झाला होता. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतं पडली होती. दूर करणार तुम्ही? काही कारण नाही आहे. काही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर ते अजितदादा समेत आलेले आहेत. अजितदादानेच ते ठरवायचे याच्यात काय करायचंय. तर जर कदाचित भाजपला त्या मतदारसंघामध्ये तिकीट मिळालं तर एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या उमेदवाराचं काम करणार का? आता अजून लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पण चालू झालेली नाही. राजकारण हे दिवसाला बदलत असतं. मात्र 2019ला मवियाच्या सरकारनंतरच निलेश लंकेंनी लोकसभेची तयारी करणं सुरू केलं होतं. कोरोना काळात लंकेंनी केलेली कामंही चर्चेत राहिली. त्यातून पारनेर मतदारसंघाबाहेर लंकेंची संपर्क वाढीस मदत झाली. शिवाय शरद पवारांचा फोटो वापरू नये म्हणून अजित पवारांच्या नेत्यांना शरद पवारांनी स्पष्ट ताकीद दिली आहे. मात्र निलेश लंके हे एकमेव असे उमेदवार आहेत ज्यांच्या फलकावरती शरद पवारांचा फोटो झळकतोय आणि त्यावर शरद पवारांचे नेते आक्षेपही घेत नाहीयेत. म्हणून निलेश लंके काय निर्णय घेतात यावर नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. कुणाल जयकर, TV9 मराठी, नगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.